तुमच्या चेहऱ्यावर सतत मुरुमं, डाग, खाज किंवा लालसरपणा होत आहे का? लोक तुमच्याकडे बघून काय झालं चेहऱ्याला असा प्रश्न विचारतात का? थांबा, पुढच्या काही मिनिटांत मी तुम्हाला सांगणार आहे असे कारण जे बहुतेक लोकांना माहीतच नसते आणि त्यावर घरच्या घरी करता येणारे सोपे उपाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे एक खास आयुर्वेदिक मार्ग ज्याने हजारो लोकांना फायदा झाला आहे. चेहऱ्यावरील त्वचारोग म्हणजे काय? चेहऱ्यावरील त्वचारोग म्हणजे मुरुमं, पिंपल्स, ब्लॅकहेड्स, एक्झिमा, सोरायसिस, फंगल इन्फेक्शन, अलर्जी इत्यादी त्वचेच्या समस्या. या समस्या फक्त दिसण्यात फरक घालत नाहीत, तर कधीकधी मानसिक ताण व आत्मविश्वासावरही परिणाम करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, चेहऱ्यावरील त्वचारोग फक्त बाहेरून लागणाऱ्या मळामुळे होत नाहीत. त्यामागे तुमच्या शरीरातील एक लपलेलं कारणही असतो. त्वचारोगाची मुख्य कारणं: 1. अयोग्य आहार, जास्त तळलेले, मसालेदार, तेलकट पदार्थ. 2. अपुरी झोप, झोपेअभावी त्वचेचे पुनरुत्पादन कमी होते. 3. तणाव, मानसिक तणामुळे हॉर्मोन्समध्ये बदल होतो. 4. हॉर्मोनल बदल, किशोरवय, गर्भावस्था, पाळीचे बदल. 5. अलर्जी व फंगल इन्फेक्शन, धूळ, घाम, प्रदूषण. 6. पचनसंस्थेचा बिघाड, आयुर्वेदानुसार पचनशक्ती कमी झाली की त्वचेवर परिणाम दिसतो. जर तुम्ही रोज चेहरा धुत असाल, क्रीम लावत असाल तरी त्रास जात नसेल, तर हे आतून असलेले कारणच असू शकते. लक्षणं व ओळख: लालसर चट्टे, खाज, जळजळ, पाणी येणे किंवा पू, सोळणे किंवा कोरडी त्वचा, गडद डाग किंवा डागांच्या खुणा, अचानक पसरलेले मुरुमं. त्वचेतील बदल 2 आठवड्यांपेक्षा जास्त टिकले तर दुर्लक्ष करू नये. घरगुती उपाय: हे उपाय सौम्य ते मध्यम त्वचारोगांसाठी उपयुक्त, गंभीर त्रासात तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक. 1. हळद प्लस मध पेस्ट, हळदीतील कर्क्युमिन जंतुनाशक, मध त्वचेची ओलावा टिकवतो. 2. एलोवेरा जेल, थेट पानातून काढून लावा, सूज आणि लालसरपणा कमी करतो. 3. निंब पाण्याने धुणे, अँटीबॅक्टेरियल गुण. 4. चंदन लेप, थंडावा व डाग कमी करण्यासाठी. 5. भरपूर पाणी पिणे, शरीरातील विषद्रव्य बाहेर काढते. 6. तूप व हळदीचा लेप, कोरडी फाटलेली त्वचा मऊ करण्यासाठी. हे उपाय करूनही जर त्रास जात नसेल तर तुमच्या शरीराची आतली सफाई करणं आवश्यक आहे, जे फक्त आयुर्वेदिक पद्धतीने शक्य आहे. आयुर्वेदिक दृष्टिकोन: आयुर्वेदानुसार त्वचारोग रक्त आणि पित्त दोष वाढल्याने होतात. पोटातील उष्णता, अपचन, रक्तातील अशुद्धी यामुळे चेहऱ्यावर समस्या येतात. पंचकर्म म्हणजे वमन, रक्तमोक्षण, विरेचन, शरीरातील दोष बाहेर काढतात. आहार व दिनचर्येत बदल: ताजं, हलकं, पचायला सोपं अन्न. मानसिक ताण कमी करण्यासाठी योग व प्राणायाम. अनेक लोक वर्षानुवर्ष केमिकल क्रीम, गोळ्या, इंजेक्शन वापरतात, पण कायमस्वरूपी बरे होत नाहीत. पण जेव्हा उपचार आतून म्हणजे रक्तशुद्धीकरण, पचन सुधारणा आणि दोष संतुलनाने केले जातात, तेव्हा चेहरा नैसर्गिकरित्या स्वच्छ होतो. यासाठी अनेकांनी वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी यांच्याकडे जाऊन उपचार घेतले आणि आश्चर्यकारक फरक अनुभवला आहे. त्यांचा अनुभव, ज्ञान आणि आयुर्वेदिक पद्धतीमुळे हजारो रुग्णांनी त्वचारोगातून मुक्ती मिळवली आहे. तुम्हीही तुमच्या चेहऱ्यावरचं तेज परत मिळवू शकता, योग्य उपचार निवडून. अवश्य भेट द्या. सद्गुरुदेव सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा, पट्टण कोडोली, कोल्हापूर. आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध. उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी. प्रथम उपचार नंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल. वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी. संपर्क 70 58 55 88 17. वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. दर मंगळवारी दवाखाना बंद राहील. पत्ता: फरांडे बाबा गादीजवळ, बाजारपेठ लाईन, विठ्ठल बिरदेव मंदिर समोर, पट्टण कोडोली, कोल्हापूर. एक वेळ अवश्य भेट द्या. आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार.